सगळं हाऊसफुल. सगळं हाऊसफुल. ओके, जाऊ घरी. निघ. कुठून चालू करूया सिटी? आता मी आवरून कुठे चालले हे वेगळं सांगायची गरज नाही. तिकीट खिडकीवर आल्या आल्या सरळ 50 तिकीट विकली आणि आत गेले तयारी बघायला. कारण आज आणि उद्या आहेत कुर्ला टू वेंगुर्लाचे 2 शो. आमले सर स्वतः इथे उपस्थित होते आणि आमचे मुखिया भाई पण. इथली बेसिक तयारी बघितली आणि बाहेर आलो बर्फाचा गोळा खायला. आणि ह्या रिॲक्शन अशा आहेत कारण आता इथे एक भयंकर प्रसंग घडलाय, पण तो मी ब्लॉग मध्ये सांगणार नाहीये. पण काका आज काका सगळ्यांना नाही स्टोरी सांगतील. जो भेटेल त्या सगळ्यांना. पण मी तरी खाणार आहे. बरं, आज आणि उद्या माझा एक इव्हेंट आहे. मी त्यासाठी नाट्यगृहातनं हॉलवर आले आणि आता इथली तयारी. पण ती आता नाही दाखवत, हा स्वतंत्र ब्लॉग करणार आहे. दिवस इथेच संपला. पण मी घरी आले कारण मला माझा कोकणकर टी शर्ट घालायचा होता. छान सगळं आवरून नाट्यगृहात आले तर काकांची तयारी चालूच होती. काकांना सगळं एकदम परफेक्ट लागतं. तयारी छान. आता मी माझ्या जागेवर चालले, म्हणजे दारात. तिकीट तपासायला खूप म्हणजे खूप माणसं आली होती. आम्ही विचार केल्यापेक्षा नक्कीच जास्त. 400 सीट दिल्या जेणेकरून लोकांना कम्फर्टेबली बसता येईल आणि अंदाज घेता येईल, कारण आम्ही सुद्धा पहिल्यांदा करतो. लागलं तर ऍडजस्ट करून घेऊ. आणि सगळे बसेपर्यंत आमचे कार्यकर्ता मोड एकदम ऑन होते. लोकांना भेटलो, बोललो. आणि हे माझे ब्लर व्हिडिओ कोण करतंय ते बघा, सृष्टी आणि रमा. बरं, आता आम्ही पण सिनेमासाठी तयार. सगळ्या संघाला सन्मानित केलं. आमले सर बोलले आणि काका म्हणतात ते मला पटलं की खोटा वाटावा इतका खरा माणूस आहे. मोठा प्रवास आहे, तो आवडीचा आहे म्हणून केला सगळं. आणि सिनेमा पण तितकाच खरा, प्रामाणिक. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सेम टी शर्ट घालून हजर. आज पण खूप तिकीट विकली. सगळा हिसाब किताब करून टाकला. आणि हो, आम्ही सांगितल्याप्रमाणे 100% तिकीट विक्रीची रक्कम आम्ही चित्रपट निर्मिती खर्चात दिलीये. मग धावत पळत मिळेल तेवढा सिनेमा बघायला गेले आणि बरोबर माझ्या आवडत्या सीनला पोहोचले. चौथ्यांदा हा सीन बघतीये तरी पण तितकाच भावला. प्रेक्षकांना पण सिनेमा खूप आवडला. आणि आता निघ. पण आता मी खरंच निघणार आहे कारण आज संध्याकाळी इव्हेंट आहे. आता भेटूया त्या ब्लॉग मध्ये.